नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव, युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट 2022 मधील संपूर्ण परीक्षाभिमुख घटनाचा आढावा मंथली करंट अफेअर्स सिरीजमध्ये आज आपल्याला घ्यायचा आहे. ऑगस्ट 2022 मध्ये बऱ्याच अशा काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, त्याचा परीक्षाभिमुख आढावा आजच्या या सिरीजमध्ये आपण घेणार आहोत. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑगस्ट 2022 मध्ये बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाले. एकूण 22 भाषेकरिताचे बाल साहित्य पुरस्कार साहित्य अकादमीतर्फे डिक्लेअर झाले. या बाल साहित्य पुरस्काराच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. बाल साहित्य पुरस्कार कोण देतं तर साहित्य अकादमीद्वारे बाल साहित्य पुरस्कार दिले जातात. 2010ला या पुरस्काराची सुरुवात झाली होती. स्वरूप 50,000 रुपये आहे. 14 नोव्हेंबरला बालदिनी, 14 नोव्हेंबर हा जो काही बाल दिन असतो या दिनी या पुरस्काराचं वितरण होतं. पहिला पुरस्कार अनिल अवचट यांना मिळाला होता. 2022ला जो काही पुरस्कार जाहीर झाला संगीता बर्वे यांना, संगीता बर्वे यांची निवड, जी काही निवड समिती होती त्या निवड समितीमध्ये भारत सासने होते, प्रवीण बांदेकर होते, प्रेमानंद गजवी होते आणि पुरस्कार प्राप्त व्यक्ती जे आहेत 2022च्या ते संगीता बर्वे आहेत. पियूची वही ही जी काही बाल कादंबरी आहे या बाल कादंबरीला 2022चा बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे. रोजनिशी लिहिण्यासंदर्भात या कादंबरीमध्ये त्या रोजनिशीचं महत्त्व या कादंबरीमध्ये संगीता बर्वेने दिलेलं आहे. संगीता बर्वे यांच्याबद्दलची आपल्याला थोडक्यात माहिती पाहिजे. 2015ला तालुका मुळशीमधील मारुजी नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यात. 2015 रोजी बालकुमार साहित्य संमेलन जे काय पार पडलं, ह्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या संगीता बर्वे ह्या अध्यक्ष होत्या. ते 26व्या क्रमांकाचं बालकुमार साहित्य संमेलन होतं. उत्तम कवित्री व बाललेखिका म्हणून त्या प्रख्यात आहेत. संगीत पियूची वही हे नाटक देखील त्यांनी लिहिलेलं आहे. आदितीची साहसी सफर या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केलेला आहे. उजेडाचा गाव, गंमत झाली भारी, दिवसाच्या वाटेवरून, रान फुले, मृगतृष्णा हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. संभाजी राजा, हुर्रे हुप्प, खारुताई आणि सावलीबाई, झाड आणि आजोबा हे बाल साहित्य त्यांचे प्रसिद्ध आहे. म्हणजे बाल साहित्य पुरस्कार 2022च्या संदर्भात कोणाद्वारे दिला जातो? साहित्य अकादमीद्वारे दिला जातो. सुरुवात कधी झाली? 2010ला झाली. स्वरूप काय आहे? 50,000 रुपये स्वरूप आहे. पहिला पुरस्कार कोणाला भेटला? अनिल अवचट यांना तो पुरस्कार भेटला. 2022चा पुरस्कार पियूची वही हे जे काही बाल साहित्य आहे, बाल कादंबरी आहे, ह्या कादंबरीला भेटला. संगीता बर्वे यांनी ती कादंबरी लिहिली आणि हे निवड करण्यासाठी, बाल साहित्य पुरस्काराची निवड करण्यासाठी 22च्या निवड समितीमध्ये भारत सासने, प्रवीण बांदेकर आणि प्रेमानंद गजवी यांचा समावेश होता. अशा पद्धतीने या बाबीवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि संगीता बर्वे यांच्याबाबतची विधाने लक्षात घ्या तर त्यांच्याबद्दल त्या अध्यक्ष कधी होत्या, त्यांनी कोणत्या कविता संग्रह लिहिल्या, त्यांनी कोणत्या बाल कादंबरी लिहिल्या, कोणत्या कादंबरीचा त्यांनी अनुवाद केला, असे प्रश्न आपल्याला या टॉपिकवर विचारले जाऊ शकतात. साहित्य अकादमीतर्फे युवा साहित्य पुरस्कार डिक्लेअर जातो, साहित्य अकादमी पुरस्कार डिक्लेअर केले जातात, अनुवाद पुरस्कार डिक्लेअर केला जातो. परंतु यामधला बाल साहित्य 2022चे पुरस्कार नुकतेच जाहीर झालेले आहेत. त्यानंतर DRDOचे नवीन अध्यक्ष जे झाले डॉक्टर समीर कामत, ही सायन्स टेक्नॉलॉजीमधील घटना आहे. ऑगस्ट 2022 मध्ये जी सतीश रेड्डी यांच्या जागी DRDOचे नवीन प्रमुख म्हणून डॉक्टर समीर कामत यांची निवड करण्यात आली. समीर कामत ऑलरेडी DRDO मध्ये रुजू होते. नौदल प्रणाली सामग्री विभागाचे, नौदल प्रणाली आणि सामग्री विभागाचे ते संचालक होते. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे DRDO, त्याला मराठी म्हणजे संरक्षण संशोधन व विकास संस्था असं ओळखलं जातं. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत DRDO काम करतं. 1958ला स्थापना झाली DRDOची. आणि उद्देश काय होता DRDO स्थापनेमागचा? राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणाऱ्या शस्त्रास्त्र, उपकरणे यांचा विकास करणे, संशोधन करणे हा DRDOचा उद्देश आहे. म्हणजे बघा, DRDOचे प्रमुख नवीन डॉक्टर समीर कामत झाले आणि जी सतीश रेड्डी यांची जागा घेतली. आणि आता जी सतीश रेड्डी हे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांची काय झालेली निवड झाली. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरची ऑगस्ट 2022 मधली अतिशय महत्त्वपूर्ण आणि परीक्षेला येईलच अशी घटना म्हणजे साधना साप्ताहिक जे आहे, या साप्ताहिकाला 75 वर्षे पूर्ण झालेत. 15 ऑगस्ट 1948ला स्वातंत्र्य दिनाच्या जो का आपण पहिला वर्धापन दिन साजरा करतो त्यावेळेस पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी यांनी साधना साप्ताहिकाची सुरुवात 15 ऑगस्ट 1948ला सुरू केली. हे साप्ताहिक जे आहे ते साधना ट्रस्टद्वारे प्रकाशित केलं जातं आणि पहिले संपादक देखील साने गुरुजीच या साप्ताहिकेत होते. मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे आणि सध्याचे संपादक विनोद सिरसाट. साधना साप्ताहिकाचे सध्याचे संपादक कोणी तर विनोद सिरसाट आहेत. सर्वाधिक काळ
साप्ताहिकेचे संपादक यदुनाथ थत्ते जे होते ते 1956 ते 1982 या कालखंडापर्यंत त्यांनी संपादकपद भूषवले. विनोद सिरसाट यांच्यापूर्वी जर तुम्ही म्हटलं असेल नरेंद्र दाभोळकर देखील या साधना साप्ताहिकाचे संपादक होते. अशा पद्धतीने ह्या साधना साप्ताहिकाचा जो अमृत महोत्सव आहे 75 वर्षे त्या संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. 15 ऑगस्ट 2022ला या साप्ताहिकेनं 75 वर्षात पदार्पण केलं आणि 15 ऑगस्ट 2023ला याचा काय होणार आहे अमृत महोत्सवाचा समारोप होणार आहे. दहीहंडीला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्यात आली. पुढली महत्वाची घटना ऑगस्ट 2022 मधील काय, दहीहंडीला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्यात आली. ऑगस्ट 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिली आणि त्याचबरोबर त्यांनी बऱ्याच घोषणा केल्या की शासकीय नोकरीमध्ये 5% आरक्षण असणार. त्याशिवाय तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रात या ठिकाणी सोशल मीडियावर बघितलं असेल बराच विरोध झाला की आता वेगवेगळ्या खेळाला पण तुम्ही आरक्षण द्या, 5% आरक्षण द्या किंवा 10% आरक्षण द्या वगैरे वगैरे वेगळ्या बऱ्याच मागण्या सुरू झाल्या. परंतु आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवायचं काय तर दहीहंडीला क्रीडा प्रकार म्हणून मान्य. तुम्हाला प्रश्न काय येऊ शकतो साधा, नुकताच कोणत्या क्रीडा प्रकाराला राज्य शासनाने क्रीडा प्रकार म्हणून दर्जा दिला, खेळाला क्रीडा प्रकार म्हणून दर्जा दिला असा प्रश्न येईल. मग कोणत्या खेळाला, दहीहंडीला. तत्कालीन क्रीडामध्ये विनोद तावडे ज्यावेळेस 2015ला क्रीडा मंत्री होते त्यांनी साहसी खेळाचा दर्जा दिला होता. मग हा दर्जा दिल्यानंतर 5% आरक्षणाची घोषणा केली. प्रो गोविंदा स्पर्धा देखील खेळवल्या जाणार आहेत. बक्षीस रक्कम राज्य शासन देणार आहे. ऑलरेडी चीन आणि स्पेनमध्ये ह्या मनोरय स्वरूपातल्या पिरॅमिड स्वरूपातला हा जो खेळ आहे त्याला ऑलरेडी तिथं मान्यता क्रीडा प्रकाराचा समावेश आहे. दहीहंडीचा समावेश केल्यामुळे राज्य शासनाची क्रीडा प्रकाराची जी यादी आहे ती यादी आता 59 60 झाली. म्हणजे 60 खेळांना क्रीडा प्रकाराचा काय करण्यात आलाय दर्जा देण्यात आला. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. विशेष म्हणजे दहीहंडीला तर सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केलेली आहे आणि यावेळेस जर काही आपत्ती आली म्हणजे हातपाय जायबंदी झाल्यात, एक अवयव निकामी झाल्यास 5 लाख रुपये रक्कम मिळणार आहे. मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयाची मदत मिळणार आहे आणि 2 अवयव निकामी झाल्यास 7.5 लाख रुपये रक्कम मिळणार आहे. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर कृषीविषयक घडामोडीमध्ये ॲग्रिकल्चरच्या संदर्भातली घटना आपल्याला विचारली जाऊ शकते. बघा प्रश्न विचारत असताना करंटच्या पेपरमध्ये तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या सेक्शनचे प्रश्न असतात, फक्त एकाच घटनेवरचे प्रश्न असतात. मग ते आंतरराष्ट्रीय असतील, राष्ट्रीय असतील, प्रादेशिक असतील, क्रीडाविषयक असतील, आर्थिक असतील, निधन वार्ता असतील, सायन्स टेक्नॉलॉजीचे असतील, समित्या असतील, दिनविशेष असतील, वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातले एक 2 प्रश्न आयोगामार्फत विचारले. ॲग्रिकल्चरचा एखादा प्रश्न विचारला तर जुलै 2022 रोजी कृषी गणनाची सुरुवात झाली. 11वी कृषी गणना यावर्षी होत आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी तसं डिक्लेअर केलं. राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत तर अब्दुल सत्तार. यावर्षी प्रथमच तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. म्हणजे 11व्या कृषी गणनेमध्ये जी काही 5 वर्षांनी कृषी गणना होते यामध्ये सर्वप्रथम तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. माहिती संकलित करण्यासाठी जमिनीची काय नोंदी आहेत, जमिनीच्या नोंदीचा वापर केला जाणार आहे. डिजिटल नोंदीचा वापर केला जाणार आहे. देशातील पहिली कृषी गणना 1970-71ला पार पडली. 10वी कृषी गणना जी आहे 2015-16ला पार पडली. आणि जमिनीची प्रतवारी, आकार, संख्या, लागवडीखालील क्षेत्र, मालकी, पीक पद्धती आदीसाठी कृषी गणना हाच मुख्य आधार आहे. कृषी गणनेचा मुख्य आधार काय आहे ह्या बाबी पण महत्वाचे आहे. आता फायदा काय होऊ शकतो किंवा त्याचे फायदे काय आहेत कृषी गणनेचे तर देशातील लागवडीखालील शेतजमिनीची खरी आकडेवारी समोर येणार आहे. हा एक फायदा आहे. छोट्या शेतकऱ्यांना रास्त दर मिळणारी पिकं घेता येणार आहेत. आणि तिसरा, मानवी हाताळणीतील चुका दुरुस्त होणार आहेत. हे कृषी गणनेचे फायदे आहेत. 11वी कृषी गणना आणि त्या संदर्भातली माहिती ज्यावेळेस कृषी गणना पूर्ण होईल त्याची आकडेवारी डिक्लेअर होईल त्यावेळेस त्या आकडेवारी आपण नंतर पाहू. त्यानंतर पुढली महत्वाची घटना म्हणजे MIDCच्या स्थापनेचे जवळजवळ 60 वर्ष पूर्ण झालेत. हीरक महोत्सवी वर्ष आपण साजरा करतोय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक विकास संस्था आहे. उद्देश विकासाची वृद्धी व्हावी, महाराष्ट्राची विकासाच्या संदर्भातली वृद्धी हा त्याचा उद्देश आहे. 1 ऑगस्ट 1962ला स्थापना झाली. 1 ऑगस्ट 2022ला 60 वर्ष पूर्ण झाली. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961चा आहे आणि ब्रीदवाक्य उद्यमात सकल समृद्धी हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. ऑगस्टमध्ये तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हीरक महोत्सवी कार्यक्रम मुंबई या ठिकाणी पार पडला होता. त्यावेळेस त्या दोघांची पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भाषणं पण त्यावेळेस झाली होती आणि त्याच दरम्यान न्यूजपेपरला पण MIDCच्या संदर्भात माहिती आली होती. त्यानंतरची पुढली जी घटना आहे जी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे समूह विद्यापीठाचे पहिले पूर्णवेळ कुलगुरू डॉक्टर रजनीश कमलाकर. बघा आता समूह विद्यापीठाच्या संदर्भात ही समूह विद्यापीठ संकल्पना काय आहे,
का स्थापन केले जातात, ह्या बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पण रुसा कायद्याच्या अंतर्गत देशामध्ये सर्वप्रथम 2016 साली जम्मू काश्मीर या ठिकाणी पहिलं समूह विद्यापीठ म्हणजे क्लस्टर विद्यापीठ स्थापन करण्यात आलं. शासकीय विद्यापीठावरचा ताण कमी करण्यासाठी 4-5 महाविद्यालयाचे मिळून समूह विद्यापीठ स्थापन केलं जातं. ही अशी कन्सेप्ट, साधी सोपी कन्सेप्ट आहे. मग बघा आता डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ जे काय मुंबईला पहिले समूह विद्यापीठ आहे त्याचे पूर्ण वेळ कुलगुरू म्हणून डॉक्टर रजनीश कमलाकर यांची निवड करण्यात आली. आणि ही निवड करण्याकरता जी निवड समिती नेमली होती त्या निवड समितीचे अध्यक्ष होते यतींद्र सिंह, छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती. आता हे जे काय समूह विद्यापीठ स्थापन करण्यात आलं राज्यातलं पहिलं एल्फिन्स्टन महाविद्यालय मुंबई, सिडनेहॅम महाविद्यालय मुंबई, शासकीय अध्यापक कॉलेज मुंबई आणि शासकीय विज्ञान संस्था मुंबई, ह्या 4 कॉलेजचं मिळून समूह विद्यापीठ डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ स्थापन करण्यात आलं. 2018ला घोषणा करण्यात आली. तत्कालीन शिक्षण मंत्री त्यावेळी विनोद तावडे होते. देशातील हे 3रे क्लस्टर विद्यापीठ आहे. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान म्हणजे रुसा अंतर्गत याची स्थापना करण्यात आली. उद्देश काय तर सरकारी विद्यापीठावर वाढलेल्या संलग्न महाविद्यालयाचा भार हलका करण्यासाठी स्थापना करण्यात येते. फायदे काय तर पहिला फायदा म्हणजे प्राधान्य फायदा काय आहे, पहिला तर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाची संख्या मर्यादित राहील. नव्याने होणाऱ्या विद्यापीठाचाही शैक्षणिक दर्जा उंचावेल. नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचे स्वातंत्र्य मिळेल. विद्यार्थ्यांना श्रेयांकन प्रणालीचा लाभ मिळेल. आणि आता आपल्याला डॉक्टर रजनीश कमलाकर हे जे काही नवीन पहिले पूर्ण वेळ कुलगुरू झालेत त्यांच्याबद्दल माहिती पाहिजे. इलेक्ट्रॉनिक विषयात त्यांनी MSc शिवाजी विद्यापीठातनं पूर्ण केली, कोल्हापूरला जे काही शिवाजी विद्यापीठ आहे. PhD पूर्ण केली गोवा विद्यापीठातनं. अध्यापन, संशोधन आणि प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. आणि भारतातलं पहिलं समूह विद्यापीठ मी पूर्वीच उल्लेख केला जम्मू काश्मीरचं 2016 सालचं. त्यानंतरची पुढली घटना आहे पिनकोडची 50. ज्या टपाल खात्याद्वारे भारतीय टपाल खात्याद्वारे हे पिनकोडची स्थापना करण्यात आली होती. पिनकोडची पद्धत म्हणजे सुरुवात कधी झाली तर 15 ऑगस्ट 1972ला सुरुवात झाली. 15 ऑगस्ट 2022ला 50 वर्ष पूर्ण झाली. उद्देशपत्राची विभागवार वर्गवारी म्हणजे जे काही पत्र आहे त्याची विभागवार वर्गवारी सोपी व्हावी म्हणून पिनकोडची स्थापना करण्यात आली. पिनकोडचे आकडे एकूण किती आहेत तर 6 आकडे असतात. पिनकोडचे जनक, त्याचा शोध गुण लावला तर श्रीराम भिकाजी वेललकर यांनी शोध लावला. टपाल खात्यात ते पोस्ट मास्टर जनरल म्हणून कार्यरत होते. भारत सरकारच्या संचार खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. जे पिनकोडचे 6 आकडे ते काय दर्शवतात, पहिला आकडा जो आहे तो संबंधित राज्य, दक्षिण पूर्व पश्चिम असा कोणत्या विभागात मोडतं हे दर्शवतं. दुसरा आकडा त्या विभागातील उपविभाग स्पष्ट करतो. तिसरा आकडा जिल्हा कोणता हे लक्षात येतं. चौथा आकडा जिल्ह्यातील शहर लक्षात येतं. 5वा आकडा संबंधित परिसर लक्षात येतो. आणि 6वा आकडा जवळचे टपाल खाते जे आहे ते दर्शवतं. म्हणजे पिनकोडचे 6 आकडे सुरुवात कधी झाली 50, जनक कोण आणि ते 6 आकडे काय दर्शवतात हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढली ऑगस्ट 2022 मधील महत्वपूर्ण घटना आहे भारतातील पहिली हायड्रोजन इंधन सेल बस. भारतातील पहिली हायड्रोजन इंधन सेल बसचं उद्घाटन 21 ऑगस्ट 2022 रोजी पुणे या ठिकाणी डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि ही पहिली हायड्रोजन इंधन सेल बस जी आहे ती लॉन्च केली, बनवली कोणी CSIR आणि KPIT लिमिटेड द्वारे ही बस बनवण्यात आली. हायड्रोजन इंधन सेल म्हणजे काय, इलेक्ट्रोकेमिकल उपकरण आहे जे हायड्रोजनचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते आणि हवेचा वापर करून वीज निर्माण करते आणि केवळ पाणी उत्सर्जन करते. म्हणजे हायड्रोजन इंधन सेल म्हणजे काय हा एक भाग लक्षात घ्या. आता त्याचे फायदे काय आहेत, पाण्याची वाफ आणि उबदार हवा उत्सर्जित करतात ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. इंधन सेल वाहने 0 हरितगृह वायू उत्सर्जित करतात. इंधन सेल ही हायड्रोजनची टाकी असते जी संपल्यावर पुन्हा भरता येते. 600 किलोमीटर धावण्याची क्षमता आहे. 1 किलो हायड्रोजनमध्ये 20 किलोमीटर धावते. मग भारतातील पहिली हायड्रोजन इंधन सेल बसचं उद्घाटन पुण्यामध्ये करण्यात आलं. कोणाद्वारे बनवण्यात आलं, त्याचा नेमका फायदा काय या बाबी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर एक पुरस्कार आहे जो महत्त्वपूर्ण आहे, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022. भारताच्या मिसाईल वुमन म्हणून ज्यांना ओळखलं जातं, भारताचे मिसाईल मॅन म्हणून आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखतो, पण भारताच्या मिसाईल वुमन म्हणून डॉक्टर टेसी थॉमस यांना आपण ओळखतो. त्यांना 2022चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. टेसी थॉमस या भारताच्या मिसाईल वुमन म्हणून आपण त्यांना ओळखतो. अग्नी 4 अग्नी 5 या क्षेपणास्त्राचे त्या शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. DRDO मध्ये त्यांनी वैमानिक प्रणालीच्या महासंचालक म्हणून काम पाहिलेलं आहे. आणि
याच्यामध्ये त्यांनी संशोधन करत असताना या टेक्नॉलॉजीमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला आणि लोकमान्य टिळक यांच्या चतुःसूत्रीमध्ये तर तुम्ही बघितलं स्वदेशी हा शब्द आहे. आणि दरवर्षी 1 ऑगस्टला या पुरस्काराचं त्यांच्या लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी या पुरस्काराचं वितरण केलं जातं. आणि 2022चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार भारताच्या मिसाईल वुमन टेसी थॉमस यांना डिक्लेअर करण्यात आला. या पुरस्काराची सुरुवात 1983ला झाली. स्वरूप 1 लाख रुपये ट्रस्ट कोणाद्वारे दिला जातो? लोकमान्य टिळक किंवा टिळक स्मारक ट्रस्टद्वारे दिला जातो. लोकमान्य टिळक यांची जी काही पुण्यतिथी आहे 1 ऑगस्ट या दिवशी हा पुरस्कार दरवर्षी वितरित करण्यात येतो. आता आणखीन एक महत्त्वाची आपल्याला घटना पाहिजे. 15 ऑगस्ट 2022 रोजी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष पूर्ण केली. आणि त्यानिमित्त नरेंद्र मोदी सरकारनं, केंद्र सरकारनं सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान 3 दिवस प्रत्येकानं आपल्या घरावर तिरंगा लावण्याचं आव्हान नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि हर घर तिरंगा चळवळ, हर घर तिरंगा अभियान भारतानं राबवलं. या अभियानाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 22 जुलै 1947ला भारताने तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला. आणि उद्देश काय होता हे हर घर तिरंगा चळवळ राबवण्याचा? या दिवसाची आठवण म्हणून प्रत्येक घरावर तिरंगा हे अभियान सुरू करण्यात आले. म्हणजे 15 ऑगस्टची आठवण, स्वातंत्र्य दिनाची. राष्ट्रध्वजाशी असलेले आपले नाते अधिक बळकट होईल हा एक उद्देश होता. आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, बलिदान दिलं, त्या सर्वांचं स्मरण करण्याचा हा दिवस होता. तिरंग्याचं डिझाईन कोणी केलं तर पिंगली व्यंकय्या यांनी तिरंग्याचं डिझाईन तयार केलेले आहे. आता ध्वज आचारसंहिता जी 26 जानेवारी 2002ला सुरू करण्यात आली, म्हणजे निर्माण करण्यात आली. आणि ध्वज संहिता 2002ला. आता ह्यात एक लक्षात घ्या, ध्वज संहिता 2002ची म्हणजे ध्वज आचारसंहिता आणि राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक कायदा 1971 याच्यामध्ये हर घर तिरंगा अभियानामुळे काही बदल करण्यात आले. मग जे काय बदल करण्यात आले ते आपल्याला पाहिजेत. आधी तत्पूर्वी ध्वज संहिता ही जी काय 3 भागात आहे. पहिला भाग राष्ट्रध्वज वर्णन आहे, दुसरा भाग खाजगी संस्था ध्वज प्रदर्शित मार्गदर्शक तत्व आहेत, तिसरा भाग केंद्र आणि राज्य सरकार ध्वज प्रदर्शन मार्गदर्शन तत्व आहेत. आता ध्वज संहिता 2002 आणि राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा 1971 मध्ये 20 जुलै 2022 रोजी जे काय बदल करण्यात आले ते बदल काय आहेत बघा. नागरिकांना घरी तिरंगा फडकविता येणार, पूर्वी फडकता येत नव्हता. 24 तास तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आली. पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्याला राष्ट्रध्वजालाही परवानगी देण्यात आली. अशा प्रकारे हर घर तिरंगा अभियानाच्या संदर्भातली माहिती मिळवणं गरजेचं आहे. त्यानंतर एक राजकीय घटना महत्त्वाची घडली. बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन झालं. नितीश कुमार यांनी भाजपबरोबरची युती तोडली आणि राजदबरोबर युती केली, काँग्रेसबरोबर युती केली, तिथल्या काही इतर पक्षाबरोबर युती केली आणि महागठबंधनचं सरकार बिहारमध्ये स्थापन झालं. ऑगस्ट 2022 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुसऱ्यांदा भाजपची साथ सोडून ऑगस्ट 2022 मध्ये महागठबंधन आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यांनी पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर हातमिळवणी केली. बिहारचे नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांनी शपथ घेतली. बिहारमध्ये जनता दल युनायटेड, राजद प्रणित यांचे महागठबंधन संयुक्त सरकार स्थापन झाले. या महागठबंधनमध्ये राजद, काँग्रेस, डाव्या पक्षाचा समावेश आहे. जदयू भाजपची पहिली आघाडी पहिल्यांदा 1998 मध्ये झाली होती. नितीश कुमार यांनी 3 मार्च 2000ला पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 22 वर्षात 8 वेळा ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. केंद्रामध्ये देखील त्यांनी रेल्वे मंत्री, कृषी मंत्री, वाहतूक मंत्री अशी वेगवेगळी पदं त्यांनी भूषवलेली आहेत. त्याचबरोबर जसं बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन झालं, तसंच जर तुम्ही बघितलं असेल तर 12 जुलै 2022 रोजी बिहारची जी काय विधानसभा आहे त्या बिहारच्या विधानसभेचं शताब्दी सोहळा 100 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त उद्घाटन करण्यात आलं. म्हणजे बघा, बिहार विधान भवनाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त बांधण्यात आलेल्या शताब्दी स्मृती स्तंभाचे काय म्हटलंय, शताब्दी स्मृती स्तंभाचे 12 जुलै 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले, लोकार्पण केले. आता शताब्दी स्मृती स्तंभ त्याची वैशिष्ट्य काय, तो ब्रॉन्झ धातूचा आहे, उंची 40 फूट आहे, अष्टकोनी सिमेंट पाया आहे. स्तंभाच्या वरील भागात बोधी वृक्षाची प्रतिकृती आहे. या प्रतिकृतीवर 243 मोठी पाने आहेत. आता 243च पानं का, तर बिहार विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, 243 आहे. 7 फेब्रुवारी 1921ला पहिली बैठक पार पडली. लॉर्ड सत्येंद्र प्रसाद सिन्हा पहिले गव्हर्नर होते. बिहार विधानसभा जी काय तयार झाली ती मार्च 1920ला तयार झाली. बिहार विधानसभेचे डिझाईन जे केले AM मिलूड यांनी डिझाईन केलं.
बिहारचे पहिले मुख्यमंत्री श्रीकृष्ण सिंह आणि बिहार सध्याची विधानसभा किती आहे 17वी. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 8 वेळा नितीश कुमार मुख्यमंत्री झाले, महागठबंधन सरकार स्थापन केलं आणि बिहारच्या विधान भवन जे आहे शताब्दी स्मृती स्तंभ जो तयार केला आहे, ह्या दोन्हीपैकी एखादा प्रश्न कदाचित 2022 किंवा 2023च्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, घटना भरपूर असतात, पण नेमकी कोणती घटना करायची, नेमकं कोणत्या घटनेचा अभ्यास करायचा हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. करंट अफेअरच्या बाबतीत तोच प्रकार आहे. आता नवीन सिलेबसमध्ये तुम्ही बघा, निबंधाचा विषय असेल, GSचे विषय असतील, ऑप्शनलचे सब्जेक्ट असतील, याच्यामध्ये चालू घडामोडीचं महत्त्व आणखीन जास्त वाढलेलं आहे, ते आणखीन जास्त अधोरेखित झालेलं आहे. त्यामुळे अभ्यास करत असताना तुम्हाला संपादकीय पान कंटिन्युअसली वाचावं लागणार आहे, त्याच्या नोंदी काढावं लागणार, त्याच्या नोट्स काढावं लागणार आहेत. आणि हे करत असताना मग ते वाचलेलं कोणत्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे हे पण माहिती असणं गरजेचं आहे. हे एकदा व्यवस्थित समजले की ह्या विषयाचा चांगला अभ्यास होतो. मग आता बिहार विधानसभेचा शताब्दी सोहळ्यावर प्रश्न येईल का म्हटलंय, त्याचं कारण सांगतो. तुम्ही 21 ऑगस्ट 2022ची राज्यसेवेची प्रश्नपत्रिका पहा, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला 100 वर्षे पूर्ण झाले त्याच्यावर प्रश्न विचारला. म्हणजे पाठीमागील प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर तुमची एक बाब लक्षात येतं की आपल्याला एखाद्या घटनेत 25, 50, 60, 75, 100 वर्ष पूर्ण झाल्यावर प्रश्न विचारतात. म्हणजे पाठीमागील प्रश्नपत्रिकेवरून आपल्याला भविष्यात कोणते प्रश्न विचारले जातात याचा अंदाज येतो. म्हणून पाठीमागील प्रश्नपत्रिका अतिशय महत्वाची भूमिका बजावतात पुढील अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी. त्यानंतर पुढील घटना आहे भारतातील रामसर स्थळांची संख्या 75. मग 13 ऑगस्ट 2022ला 11 रामसर स्थळांना, रामसर जी काही ठिकाणं आहेत म्हणजे काय 11 ठिकाणांना रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. त्यामुळे भारतातील रामसर स्थळांची संख्या 75 झाली. मग त्या दिवशी तुम्ही बघितलं असं न्यूजपेपरला होतं की 75व्या अमृत महोत्सवानिमित्त भारतातील रामसर स्थळांची संख्या किती झाली, 75 झाली. मग आता ही नवीन 11 ठिकाणे कोणती? यशवंत सागर मध्य प्रदेशचं आहे, हाईगम वेटलँड कन्झर्वेशन रिझर्व्ह जम्मू काश्मीरला आहे, शालुबुंग वेटलँड कन्झर्वेशन रिझर्व्ह जम्मू काश्मीरला आहे, ठाणे खाडी महाराष्ट्रात, या 11 मध्ये महाराष्ट्रातील एक ठिकाण आहे ठाणे खाडी म्हणून, महाराष्ट्रातील एक ठिकाण खाणे क्रीक किंवा खाडी म्हणून, टप्पारा झील ओडिसामधला आहे 5वं ठिकाण, हिराकुंड रिझर्व्ह ओडिसामधला आहे, अनुसुपा झील ओडिसामधला आहे, चित्राकोंडी पक्षी अभयारण्य तमिळनाडूमधील आहे, सुचिंद्र थेरूर वेटलँड कॉम्प्लेक्स तमिळनाडूमधला आहे, वडूवूर पक्षी अभयारण्य तमिळनाडूमधला आहे आणि काजीरकुलम पक्षी अभयारण्य तमिळनाडू. म्हणजे अशी एकूण 11 ठिकाणांचा समावेश करण्यात आला 13 ऑगस्ट रोजी. त्यामुळे ही रामसर स्थळाची संख्या भारतातील किती झाली, 75 झाली. आता रामसर करार म्हणजे काय, तर पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी इराणमधील रामसर या ठिकाणी 2 फेब्रुवारी 1971ला रामसर कराराची स्वीकृती करण्यात आली आणि या कराराची अंमलबजावणी 21 डिसेंबर 1975 पासून सुरू झाली. 1 फेब्रुवारी 1982 रोजी हा करार भारतात लागू करण्यात आला. म्हणून तुम्ही बघितलं असेल 2 फेब्रुवारी 1971ला इराणमधील ह्या रामसर शहरामध्ये या कराराची स्वीकृती झाली. करार नेमका काय, पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी रामसर करार करण्यात आला आणि 2 फेब्रुवारीला स्वीकृती करण्यात आल्यामुळे 2 फेब्रुवारी हा दिवस जगभरामध्ये पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. आता जगातलं पहिलं रामसर स्थळ जे आहे कोबोर्ग प्रायद्वीप हे ऑस्ट्रेलियामधलं आहे. सर्वाधिक रामसर स्थळ असणारा देश ब्रिटन आहे, 175 रामसर स्थळ आहे. भारतातील पहिलं रामसर स्थळ चिल्का सरोवर ओडिसामधलं, कविला देवी राष्ट्रीय उद्यान राजस्थान 2 पहिली आहेत. 1981ला या 2 ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा मिळाला. भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ जे आहे ते सुंदरबन पाणथळ प्रदेश पश्चिम बंगाल क्षेत्र 4230 चौरस किलोमीटरचं आहे. भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ रेणुका सरोवर हिमाचल प्रदेश क्षेत्र 0.2 चौरस किलोमीटर. आता महाराष्ट्रातली एकूण रामसर ठिकाणी एकूण 3 आहेत. आता या यादीत तर तुम्ही 11 मध्ये एक आहे ठाणे खाडी म्हणून, पण याच्यापूर्वी नादूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य जे नाशिकला आहे, नादूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य जे नाशिकला आहे, जानेवारी 2020 मध्ये याला मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर लोणार सरोवराला मान्यता मिळाली. लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे, उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर. नोव्हेंबर 2020 मध्ये मान्यता मिळाली. आणि आता ठाणे खाडीला जे ठाणे जिल्ह्यात आहे ऑगस्ट 2022 मध्ये. तुम्हाला इथे जर प्रश्न आला देशात एकूण किती ठिकाणी तर 75, महाराष्ट्रातले एकूण किती आहेत तर त्यापैकी 3 आहेत. मग हे ठिकाणं ठरण्यासाठी जे काही निकष आहेत, वेगवेगळे 9 निकष आहेत, ते 9 निकष नेमके कोणते आहेत? रामसर स्थळ घोषित करण्यासाठी जे वेगवेगळे 9 निकष आहेत त्यामध्ये पहिला निकष आहे नैसर्गिक व अर्ध नैसर्गिक पण दुर्मिळ पाणथळ ठिकाण. दुसरा निकष आहे त्या ठिकाणी आढळणाऱ्या संकटग्रस्त वन्यजीव प्रजाती संवर्धनासाठी असलेले महत्त्व. तिसरा निकष आहे त्या विशिष्ट जैव भौगोलिक प्रदेशातील वनस्पती
व वन्यजीवाच्या संवर्धनासाठी असलेले महत्त्व, त्यानंतर वनस्पती व वन्यजीवाच्या जीवनचक्रातील त्या पाणथळ थळीचे महत्त्व, पक्ष्यासंबंधी यात 20,000 पाणपक्ष्याचा आढळ, त्यानंतर एखादा पक्षी प्रजातीच्या जागतिक लोकसंख्येचा 1% पक्ष्याचा आढळ, त्यानंतर स्थानिक मत्स्य प्रजातीचा आढळ, त्यानंतर 8व्या क्रमांकाचा आहे त्या पाणथळ थळीचे महत्त्व, आणि 9वे पक्षी सोडून इतर वन्यजीव प्रजातीच्या जागतिक संख्येच्या 1% अटळ असणे आवश्यक आहे. असे एकूण 9 निकष आहेत. पाणथळ प्रदेश म्हणजे काय तर बघा, ओलावा किंवा दलदल जमीन असलेल्या भागाला पाणथळ जमीन असे म्हणतात. ही अशी ठिकाणे आहेत की जेथे भरपूर आर्द्रता आढळते, त्याचे अनेक फायदे असून त्यामुळे पाणी प्रदूषणमुक्त होते. वर्षभर अर्धवट किंवा पूर्ण वेळ पाण्याने भरलेला असतो तो प्रदेश. भारतातील पाणथळ प्रदेश हे थंड आणि कोरड्या प्रदेशापासून मध्य भारतातील उष्ण कटिबंधीय मोसमी पावसाचा प्रदेश व दक्षिणेकडील आर्द्र प्रदेशापर्यंत पसरलेले आहेत. पाणथळ जागेच्या कक्षेत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ, पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भात खाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागाचा समावेश होतो. आता ठाणे खाडीचा जो समावेश करण्यात आला 11 ठिकाणामध्ये, याची विशिष्ट माहिती आपल्याला पाहिजे. देशभरातील महानगरातील विशेषतः मुंबई महानगर प्रदेशातील अशा प्रकारचा दर्जा मिळाली पहिलीच पाणथळ आहे. स्थलांतरित पक्ष्यांना त्यांच्या प्रजननाच्या अधिवासापर्यंत पोहोचवणे, मध्ये थांबा घेणे आणि हिवाळ्यातील अधिवास या कारणासाठी ठाणे खाडी हा मध्य आशियाई स्थलांतर मार्ग आहे. हे ठिकाण महत्त्वाचे पक्षी क्षेत्र म्हणून देखील ओळखले जात आहे. खाडीमध्ये 202 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. ठाणे खाडीच्या दोन्ही किनारी कांदळवन असून देशात आढळणाऱ्या एकूण खारफुटीपैकी 20% प्रजाती येथे आढळतात. हे बगळ्याचे अभयारण्य म्हणून देखील प्रसिद्ध आहे. बगळ्याचे अभयारण्य म्हणून ठाणे खाडी प्रसिद्ध आहे. हा झाला रामसर कराच्या बाबतीत. म्हणजे 13 ऑगस्ट 2022ला 75 ठिकाणं म्हणजे 11 ठिकाणांना समावेश झाल्यामुळे एकूण भारतातले 75 झाली. महाराष्ट्रातले 1 ठिकाणाचा समावेश करण्यात आला. रामसर करार म्हणजे काय, ह्या सगळ्या बाबी आपल्याला माहीत असणे. ऑलरेडी याच्यावर रामसर कराराचे 1-2दा प्रश्न एमपीसीने विचारलेले आहेत. त्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजी संदर्भात एक पुढली घटना पाहिजे. लघु उपग्रह प्रक्षेपण यान. इस्रोच्या ताफ्यात आता बघा, तुम्ही माहित असेल उपग्रह लॉन्चिंगच्या संदर्भात GSLV, PSLV च्या माध्यमातून आपण उपग्रह लॉन्च करत होतो. परंतु आता लहान उपग्रहाच्या संदर्भात स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेइकलचा वापर केला जाणार आहे. कमी वजनाचे उपग्रह, 500 किलोग्रामपेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी या प्रक्षेपणाचा वापर करण्यात येणार आहे. हा नवा प्रक्षेपक एका उड्डाणात एकूण 500 किलो वजनाचे उपग्रह 500 किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करू शकतो. यामुळे मिनी, मायक्रो, नॅनो उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. SSLV हा नवा प्रक्षेपक फक्त 6 जणांची टीम 7 दिवसामध्ये हे प्रक्षेपणासाठी सज्ज करू शकतो आपण. आणि SSLVच्या प्रक्षेपणाच्या माध्यमातून इस्रोची मनुष्यबळ आणि पैशाची मोठी बचत होणार आहे. PSLVच्या माध्यमातून काय होत होतं, लघु उपग्रह जर लॉन्च करत असेल तर 600 कर्मचारी जवळजवळ 6 महिन्याचा काही महिन्याचा कालावधी जात होता. परंतु आता SSLVच्या माध्यमातून खूप कमी कालावधीमध्ये 6 लोकांची टीम 7 दिवसामध्ये ते प्रक्षेपण या ठिकाणी उपग्रहासाठी ते सज्ज करू शकणार आहेत. त्यामुळे हा एक भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इस्रोने आपल्या भरोसाच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान PSLV आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान GSLV यांच्या यशस्वी मोहिमेनंतर लघु उपग्रह प्रक्षेपण यान SSLV क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली. त्याचा उपयोग पृथ्वीच्या निम्न कक्षेत उपग्रह सोडण्यासाठी केला जाईल. इस्रोने इन्फ्रारेड बँडमध्येच ऑप्टिकल रिमोट सेन्सिंग मिळवण्यासाठी भूनिरीक्षण उपग्रह निर्मिती केली असून तो EOS-02 लघु उपग्रह संकल्पित उपग्रह आहे. स्पेस किड्स इंडिया अंतर्गत इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आझादी शॅट या दुसऱ्या उपग्रहात 75 विविध उपकरणे आहेत. त्याचे 50 ग्रॅम वजन आहे. या उपकरणाकडनं माहिती प्राप्त करण्यासाठी जमिनीवरील प्रणालीचा वापर केला जाईल. हे दोन्ही उपग्रह 7 ऑगस्ट 2022 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. इस्रोच्या लघु उपग्रह मोहिमेच्या पहिल्या प्रक्षेपणात संवेदक बिघाड झाला. वर्तुळाकार कक्षेऐवजी लंब वर्तुळाकार कक्षेत त्याची प्रस्थापना झाली आणि दोन्ही उपग्रह निकामी झाले. म्हणजे हे देखील भाग आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी सायन्स टेक्नॉलॉजी घटना आहे. सागरी शोध मोहीम महिला अधिकाऱ्यामार्फत यशस्वी. 3 ऑगस्ट 2022 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे वसलेल्या इंडियन नेव्हल एअर एन्क्लेव्हच्या 5 महिला अधिकाऱ्यांनी उत्तर अरबी समुद्रात
संपूर्ण महिला सागरी शोध मोहीम आणि देखरेख मोहीम यशस्वी करून एक नवा इतिहास रचला. डॉनिचर 228 या विमानाच्या मदतीने ही मोहीम यशस्वी केली. त्या 5 महिलांची नावं माहिती असणं गरजेचे. लेफ्टनंट कमांडर आचल शर्मा यांनी मोहिमेचं नेतृत्व केलं. वैमानिक लेफ्टनंट शिवांगी, लेफ्टनंट अपूर्वा गीते, टेक्निकल अँड सेन्सर अधिकारी पूजा पांडा आणि सब लेफ्टनंट पूजा शेखावत. गुजरात राज्यातील पोरबंदर येथे इंडियन नेव्हल एअर स्क्वॅश वसलेली आहे. अत्याधुनिक डॉर्नियर 228 या सागरी टेहळणी विमानाच्या या स्क्वॉड्रॉनमध्ये समावेश आहे. कमांडर MK गोयल या स्क्वॉड्रॉनचे नेतृत्व करतात. महिलांची अशा प्रकारे स्वतंत्रपणे राबवण्यात आलेली पहिलीच मोहीम आहे. महिलांनी स्वतंत्रपणे राबवलेली ही पहिलीच मोहीम असल्यामुळे कदाचित 100% यावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला पुढली घटना ऑगस्ट 2022 मध्ये महत्त्वाची झालेली पाहिजे म्हणजे महाराष्ट्राचं नवीन मंत्रिमंडळ. जुलै 2022च्या व्हिडिओमध्ये आपण जो भाग पाहिला तो त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबद्दल माहिती पाहिली, परंतु त्यानंतर ऑगस्टमध्ये मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालं. यामध्ये कोणला कोणतं खातं मिळालं हा भाग जोड्याजुळा स्वरूपात विचारला जाऊ शकतो. एका साईडला मंत्री, दुसऱ्या साईडला त्यांचं खातं जोड्याजुळा स्वरूपात योग्य अयोग्य जोडी ओळख असं म्हटलं जातं. त्यामुळे हा भाग आपल्याला पाहायचा आहे. माझी चालू घडामोडीची 62वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. जानेवारी 2022 पासूनच्या ऑगस्ट 2022 पर्यंतचे व्हिडिओ 8 ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी 5 नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. आणि 62वी आवृत्ती जी काय आत्ता प्रकाशित झाली ती देखील तुम्ही आवर्जून वाचा. ते देखील आवृत्ती तुम्हाला जास्तीत जास्त मार्क करंटमध्ये मिळवून देऊ शकते. आता मग ह्यात जे नवीन मंत्रिमंडळ झालं त्यामध्ये बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, आपत्ती व्यवस्थापन, मृदा व जलसंधारण, पर्यावरण, अल्पसंख्याक आणि इतर अशी खाती आहेत. देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे गृहखातं आहे जे महत्त्वाचं मानलं जातं. वित्त व नियोजन अर्थमंत्री पण त्यांच्याकडे आहे. विधी व न्याय विभाग, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा आणि राजशिष्टाचार ही देखील खाती त्यांच्याकडे आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास हे खातं आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय. डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय. गिरीश महाजन हे ग्रामविकास व पंचायत राज. वैद्यकीय शिक्षण हे क्रीडा मंत्री. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता. दादा भुसे यांच्याकडे बंदरे व खनिकर्म. संजय राठोड अन्न व औषध प्रशासन. मंगल प्रताप लोढा यांच्याकडे पर्यटन, कौशल्य, उद्योजकता, महिला व बालविकास. सुरेश खाडे यांच्याकडे कामगार. संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना व फलोत्पादन. उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रालय देण्यात आले. प्राध्यापक तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय देण्यात आलं. रवींद्र चव्हाण यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालय देण्यात आलं. अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आलं. दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग देण्यात आला. अतुल सावे यांच्याकडे सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्रालय देण्यात आलं. आणि शंभूराजे देसाई यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क हे खाते देण्यात आले. मंत्रिमंडळाची यादी व्यवस्थित वाचून घ्यायची. पाठ करा मित्र म्हणेल. जोड्याजुळा स्वरूपात त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता त्यानंतर आपल्याला महत्त्वाची क्रीडाविषयक घटना पाहिजे ती म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022. 28 जुलै 2022 ते 8 ऑगस्ट 2022च्या दरम्यान बर्मिंगहॅम इंग्लंड या ठिकाणी ही 22व्या क्रमांकाची राष्ट्रकुल क्रीडा पार पडली. इंग्लंडमधील ही 3री स्पर्धा आहे तर युनायटेड किंगडम येथील झालेली एकूणातील ही 7वी स्पर्धा आहे. शुभंकर काय होता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा? पेरी द बुल हा शुभंकर. महिला ध्वजवाहकचा मान PV सिंधूला मिळाला. पुरुष ध्वजवाहकचा मान मनप्रीत सिंह यांना मिळाला. आदर्श वाक्य काय? गेम फॉर ऑल हे राष्ट्रकुल स्पर्धेचं आदर्श वाक्य आहे. भारताचे 215 खेळाडूचे पथक सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील 14 खेळाडू होते. 2022च्या स्पर्धेत महिला क्रिकेट तसे T20 क्रिकेटचा प्रथमच समावेश करण्यात आला. तुम्हाला इथे प्रश्न आहे की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जी 22व्या क्रमांकाची बर्मिंगहॅम इंग्लंड या ठिकाणी पार पडली या स्पर्धेमध्ये प्रथमच कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला? तर प्रथमच महिला क्रिकेट आणि T20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला. 2016ची आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलिया या ठिकाणी होणार आहे. आता जनरल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बाबतचे काही रेकॉर्ड पाहिजेत आपल्याला. आतापर्यंत राष्ट्रकुलमध्ये सर्वाधिक पदके जसपाल राणाने जिंकलेत, एकूण 15 पदके. राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक जिंकला पहिला भारतीय खेळाडू कोणता? मिल्खा सिंह 1958ला. ही स्पर्धा कॉमनवेल्थ या नावाने देखील ओळखली जाते. राष्ट्रकुल म्हणजे ग्रेट ब्रिटन आणि एकेकाळी ब्रिटिश साम्राज्यात मोडणाऱ्या पण नंतर स्वतंत्र झालेल्या काही राष्ट्राची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. राष्ट्रकुल म्हणजे काय? तर ब्रिटिशांनी ज्या ज्या ठिकाणी राज्य केली त्याची संघटना म्हणजे राष्ट्रकुल संघटना.
दर 4 वर्षांनी ही स्पर्धा होते. लंडनमधील कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनद्वारे या स्पर्धेचे आयोजन केले जाते. राष्ट्रकुलमध्ये सदस्य राष्ट्र सध्या 56 आहे. 2 राष्ट्राची वाढ झाल्यामुळे पहिली 54 होते, आता 56 झाले. परंतु राष्ट्रकुलमध्ये जवळजवळ 72 देश सहभागी घेतात. या स्पर्धेची सुरुवात 1930 ला झाली. भारताने 1934 पासून सहभाग घेण्यास सुरुवात झाली. 1930 मध्ये ब्रिटिश साम्राज्य स्पर्धा या नावाने ही स्पर्धा ओळखली जात होते. 1954 ला ब्रिटिश साम्राज्य व राष्ट्रकुल स्पर्धा या नावाने ओळखली जाऊ लागली. 1970 ला ती ब्रिटिश राष्ट्रकुल स्पर्धा नावाने ओळखली जाऊ लागली आणि 1970 पासून राष्ट्रकुल स्पर्धा, जे आताचं नाव आहे, 1970 पासून ती राष्ट्रकुल स्पर्धा या नावाने ओळखली जाऊ लागली. भारतात आतापर्यंत 2010 मध्ये एकदाच नवी दिल्ली या ठिकाणी 19व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं काय करण्यात आलं होतं, आयोजन करण्यात आलं होतं. आता या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेबरोबरच आपल्याला राष्ट्रकुल संघटनेबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. आता राष्ट्रकुल संघटना म्हणजे काय? ब्रिटिश साम्राज्यात असलेल्या देशाची संघटना आहे. 28 एप्रिल 1949 ला स्थापना झाली. प्रमुख राणी एलिझाबेथ आहेत. मुख्यालय मालबरो हाऊस लंडन या ठिकाणी. सदस्य देश 56 आहेत. 20 ते 25 जून 2022 दरम्यान चोगम परिषद, कॉमनवेल्थ परिषद, किंगाली, रवांडा या देशात पार पडली. दर 2 वर्षांनी बैठक होते. आगामी 2024 ची राष्ट्रकुल बैठक सामोआत. आता राष्ट्रकुल क्रीडाची बैठक, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुलची बैठक या 2 बाबी वेगळ्या आहेत. आगामी 2024 ची राष्ट्रकुल बैठक सामोआ येथे होणार आहे. गॅबॉन आणि टोगो हे 2 आफ्रिकन देश राष्ट्रकुल संघटनेचे अनुक्रमे 55 आणि 56 सदस्य देश झाले. म्हणजे 54 सदस्य राष्ट्र होती. 2022 मध्ये या ठिकाणी गॅबॉन आणि टोगो हे 2 देश राष्ट्रकुलचे नवीन सदस्य झाल्यामुळे सदस्य संख्या 56 झाली. आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये अंतिम पदक तालिकेमध्ये जर तुम्ही बघितलं, ऑस्ट्रेलियानं एकूण 178 पदकं जिंकली आणि तो प्रथम क्रमांकावर राहिला हा देश. यामध्ये सुवर्ण पदकं 67 जिंकली ऑस्ट्रेलियानं, रौप्य पदकं 57 जिंकली, कांस्य पदकं 54 जिंकली. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड हा देश आहे. 57 पदकं सुवर्ण पदकं जिंकली, रौप्य पदकं 66 जिंकली, कांस्य पदकं 53 जिंकली, एकूण 176 पदकं जिंकली. तिसऱ्या क्रमांकावर कॅनडा देश आहे. 26 सुवर्ण पदकं जिंकली, 32 रौप्य पदकं जिंकली, 34 कांस्य पदकं जिंकली, एकूण 92 पदकं जिंकली. आणि या स्पर्धेत भारत 4थ्या क्रमांकावर आहे. 22 सुवर्ण पदकं, 16 रौप्य पदकं, 23 कांस्य पदकं अशी एकूण 61 पदकं जिंकली. तुम्हाला प्रश्न येईल, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारत किती क्रमांकावर आहे? तर 4थ्या क्रमांकावर आहे. त्यामध्ये सुवर्ण पदकं 22 जिंकली, रौप्य 16 जिंकली, कांस्य 23 जिंकली आणि एकूण 61 पदकं जिंकली. पर्टिक्युलर किती जिंकली सुवर्ण, रौप्य, कांस्य हे देखील माहीत असलं पाहिजे. 5व्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे. 20 सुवर्ण पदकं, 12 रौप्य पदकं जिंकली, 17 कांस्य पदकं अशी एकूण 49 पदकं जिंकली. भारताने विविध खेळात जी काही पदकं मिळवलीत यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये मायक्रो स्वरूपात जर आयोगाने थोडं काटेरी पातळीचा प्रश्न विचारला, कोणत्या कोणत्या क्रीडा प्रकारात किती पदकं जिंकलेत असं जर प्रश्न विचारला, हा चार्ट माहीत असणं गरजेचं आहे. हा चार्ट पाहत असताना क्रीडा प्रकार, कोणत्या खेळ प्रकारात सुवर्ण पदकं किती, रौप्य किती, कांस्य किती, एकूण किती असा भाग आपला पाहिजे. कुस्तीमध्ये 6 सुवर्ण, 1 रौप्य, 5 कांस्य पदकं अशी टोटल 12 आपण जिंकल्यात. टेबल टेनिसमध्ये 4 सुवर्ण पदके, 1 रौप्य, 2 कांस्य, एकूण 7 जिंकलेत. वेट लिफ्टिंगमध्ये 3 सुवर्ण पदकं, 3 रौप्य पदकं, 4 कांस्य पदकं अशी 10 आपण एकूण पदकं जिंकलेत. बॉक्सिंगमध्ये 3 सुवर्ण पदकं, 1 रौप्य पदक, 3 कांस्य पदकं अशी एकूण 7 जिंकलेले आहेत. बॅडमिंटनमध्ये 3 सुवर्ण पदकं, 1 रौप्य, 2 कांस्य अशी एकूण 6 जिंकलेत. अथलेटिक्समध्ये 1 सुवर्ण पदक, 4 रौप्य पदकं, 3 कांस्य पदकं अशी एकूण 8 जिंकलेत. लॉन्स बॉल्समध्ये 1 जिंकलेलं आहे सुवर्ण पदक, रौप्य देखील 1 जिंकले, कांस्य एकही पदक जिंकले आहे, अशी 2 पदकं आपण जिंकलेली आहेत टोटल. पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये आपण सुवर्ण पदक 1 जिंकलेत, रौप्य आणि कांस्य एकही जिंकलेलं नाही, टोटल 1 पदक जिंकलं. जुदोमध्ये सुवर्ण एकही नाही, 2 रौप्य पदक आहेत, 1 कांस्य अशी टोटल 3 पदकं आहेत. हॉकीमध्ये सुवर्ण पदक 1 देखील नाही, 1 रौप्य आणि 1 कांस्य जिंकले, अशी टोटल 2. क्रिकेटमध्ये रौप्य पदक सुवर्ण पदक 1 देखील नाही, 1 रौप्य पदक जिंकलं, कांस्य 1 देखील नाही, अशी टोटल 1. स्क्वॅशमध्ये सुवर्ण आणि रौप्य एकही जिंकलेलं नाही, कांस्य 2 जिंकलेत, अशी टोटल 2. जे एकूण 22 सुवर्ण, 16 रौप्य, 23 कांस्य अशी टोटल 61 पदकं आपण जिंकलेले आहेत. भारताच्या मागील 3 राष्ट्रकुलमधील कामगिरी देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहे. 2018ला गोल्ड कास्ट इथे जी काही स्पर्धा पार पडली होती त्यामध्ये 66 पदकं भारताने जिंकले आणि 3रं स्थान पटकावलं होतं, जसं आता 4थं स्थान पटकावलंय. 2014ची ग्लासगोमध्ये स्पर्धा झाली, तिथं 64 पदकं जिंकली होती, 5वं स्थान प्राप्त केलं होतं. आणि 2010 मध्ये नवी दिल्लीला स्पर्धा पार पडली 101 पदकं घेऊन
आपण दुसरं स्थान पटकावलं होतं. भारताने सलग 6व्यांदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये 50पेक्षा जास्त पदकं आपण जिंकले. आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये आपण बघितले की महाराष्ट्रातील किती खेळाडूंनी सहभाग घेतला, असं मी सांगितलं तुम्हाला 14 खेळाडूंनी सहभाग घेतला. 215 मध्ये 14 महाराष्ट्रातले खेळाडू होते आणि ह्या 14 मध्ये जवळजवळ 7 खेळाडू म्हणजे निम्म्या खेळाडूंनी पदक जिंकले राष्ट्रकुलमध्ये. महाराष्ट्रातील जे काही खेळाडू आहेत राष्ट्रकुलमध्ये त्यात संकेत सरगर तुम्ही म्हटलं असेल, राष्ट्रकुलच्या पहिल्याच म्हणजे राष्ट्रकुलच्या दुसऱ्या दिवशी भारतासाठी पहिलं पदक रौप्य पदक ह्या संकेत सरगरनं जिंकलं. भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेचे पहिले रौप्य पदक सांगलीच्या संकेत सरगरने 55 किलो वजनी गटात जिंकले. एकूण 248 किलो वजन उचलत भारतासाठी ही रुपेरी कामगिरी केली. ह्या 248 मध्ये 113 स्नॅच आणि 135 किलो क्लीन अँड जर्क अशा स्वरूपाचं वजन. हिंद केसरी मारुती माने यांच्यानंतर तब्बल 52 वर्षांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवणारे संकेत सरगर हा सांगलीचा दुसरा खेळाडू ठरला. ही एक बाब महत्वाची. चिराग शेट्टी मुंबईचा दुसरा खेळाडू महाराष्ट्रातला चिराग शेट्टी. मुंबईचा चिराग शेट्टीने सात्विक साईराज राकी रेड्डीसह बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक संपादन केलं. त्यानंतर अविनाश साबळे. माझा एक असा अंदाज आहे सगळेच खेळाडू महत्वाचे आहेत, पण येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला कदाचित मला वाटतं अविनाश साबळे यांच्यावर या खेळाडूवर प्रश्न विचारला जातो. मूळचा बीड जिल्ह्यातला अविनाश साबळेने 3000 मीटर स्टीपलेज शर्यतीमध्ये रौप्य पदक जिंकले. अविनाशने अंतिम फेरीत 8 मिनिटे 11.20 सेकंदात शर्यत पूर्ण केली करून राष्ट्रीय विक्रम नोंदवला. अवघ्या 0.5 सेकंदाने केनियाचा धावपटू अब्राहम किवी वोटने बाजी मारली व सुवर्णपदक. 0.5 सेकंद वेळेचं महत्व. 0.5 सेकंदानं सुवर्णपदक अविनाश साबळेचं हुकलेलं आहे. तो बीड जिल्ह्यातील आहे. त्यानंतर चौथा महाराष्ट्रीयन खेळाडू आहे जेमिना रॉड्रिग्ज. भारतीय महिला क्रिकेट संघात समावेश आहे. 5व्या स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेट संघात समावेश. राधा यादव भारतीय महिला क्रिकेट संघात समावेश. आणि 7वा खेळाडू सनील शेट्टी. टेबल टेनिसच्या सांघिक सुवर्ण पदक विजेत्या पुरुष संघात सनील शेट्टीचा समावेश होता. म्हणजे महाराष्ट्रातील एकूण किती खेळाडू 14 पैकी 7 खेळाडूंनी पदकं जिंकले त्याबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. पुढली जी काही महत्वाची ती आंतरराष्ट्रीय घटना आहे तैवान आणि चीनच्या संदर्भातली. तैवान चीन वादच्या संदर्भातली. बघा अमेरिकेचे प्रतिनिधी घराचे जे काही सभापती नॅन्सी पेलोसी यांनी ऑगस्ट 2022 मध्ये तैवानचा दौरा केला आणि तो दौरा केल्यामुळं थोडक्यात चीनला राग आला. चीन आणि अमेरिका यांच्यात अमेरिकन प्रतिनिधीघराचे सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे तणाव निर्माण झाला. मागील अनेक वर्षामध्ये तैवानला भेट देणाऱ्या पेलोसी ह्या एकमेव हाय प्रोफाईल US अधिकारी आहेत. त्यांनी धमक्याकडे दुर्लक्ष करत तैवानला भेट दिली. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनने तैवानच्या आजूबाजूच्या अनेक झोनमध्ये सराव मालिका सुरू केली. चीन वन चायना धोरणानुसार तैवानला आपला प्रदेश मानतो, तर दुसरीकडे तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो, चीनचा भाग मानत नाही. अनेक दिवसापासून यांच्यामध्ये वाद आहे. तैवान हा चीनमधून वेगळा झालेला प्रांत आहे असं ते मानतात आणि चीनला असं वाटतं की तैवान हा शेवटी त्यांच्या ताब्यात येणार आहे, मग तो चीनचाच भाग आहे असं चीनला वाटतं. तैवानचे एक स्वतंत्र राष्ट्र आहे, स्वतःची राज्यघटना आहे, त्यांचं स्वतंत्र निवडून दिलेलं सरकार आहे. त्याच्यामुळे तो आम्ही चीनचा भाग आहे असं तैवान मानतच नाही. आणि त्यात अमेरिकेच्या प्रतिनिधीघराच्या नॅन्सी पेलोसी यांनी जो दौरा केला त्याचा राग धरून चीननं आसपास तुम्ही असेल सराव केलेला आहे युद्धाच्या संदर्भातला. दुसऱ्या महायुद्ध ऐतिहासिक पार्श्वभूमी काय बघा, तर बघा तैवान चीनच्या आग्नेय समुद्र किनाऱ्यापासून 100 मैल अंतरावरचं एक बेट आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चीन आणि तैवान यांच्यात फूट पडली. त्यावेळी चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षाच्या तिथल्या सत्ताधारी कोमितांग पक्षाबरोबर लढा सुरू होता. 1949 मध्ये माओ से तुंग यांच्या नेतृत्वात चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचा विजय झाला होता आणि त्यांनी राजधानी बीजिंगवर ताबा मिळवला. त्यानंतर कोमितांग पक्षाचे लोक मुख्य भूमीपासून ते आग्नेयच्या तैवान बेटावर निघून गेले. त्यानंतर कोमितांग हा तैवानमधला सगळ्यात महत्त्वाचा पक्ष झाला. येथेच या पक्षाची सत्ता आहे. माओ जोडोंगच्या यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाने चीन ताब्यात घेतल्यानंतर कुओमितांग पक्षाचे चियांग काई शेक यांनी चीनमधून तैवानकडे पळ काढला. 1975 पर्यंत त्यांनी तैवानचे नेतृत्व केले. तैवानची अर्थव्यवस्था जगासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आपण जे रोज इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरतो, उदाहरणार्थ मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ, जे चिप वापरतात ते चिप तैवानमध्ये तयार होतात. तैवानमधील वन मेजर नावाची कंपनी ही कंपनी जी आहे बहुतांश कंपनीसाठी चिप तयार करण्याचं काम करते. वन मेजर नावाची कंपनी. तैवानचे राष्ट्राध्यक्ष आहेत स्या इंग वेंग. राजधानी तैवानची तायपे. तैवान देशाचे अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ चायना आहे.
हा एक भाग आंतरराष्ट्रीय घडामोडी मध्यंतरी जो काही तणाव निर्माण झाला होता चीन आणि तैवानमध्ये, त्या संदर्भातला जो तणाव निर्माण झाला तो अमेरिकेच्या सभागृहाचे जे काही मेन आहेत सभागृह नेते ते तैवानला भेट दिली म्हणून तो तणाव निर्माण झाला होता, त्या संदर्भातली आंतरराष्ट्रीय घटना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पुढली जी घटना आहे, आपल्या भारताचं जे काही सर्वोच्च न्यायालय आहे दिल्ली या ठिकाणी, ह्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून 27 ऑगस्ट 2022 पासून उदय लळित या महाराष्ट्रीयन व्यक्तीची निवड करण्यात आली आणि ते सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश बनलेले आहेत. 27 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर 2022 असा त्यांचा कार्यकाल असणार आहे. त्यांच्या आधीचे सरन्यायाधीश व्ही रमणा यांचा कार्यकाल 26 ऑगस्ट 2022ला संपला. न्यायमूर्ती उदय लळित हे मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. देवगड तालुक्यातील कोटारवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. त्यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1957 रोजी झाला. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले. वडील उमेश लळित हे 1974 ते 1976 या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. त्यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाल 74 दिवसाचा असेल. वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयात नियुक्त होणारे लळित हे दुसरे न्यायाधीश आहेत. पहिले S.M. सिकरी 1971 मध्ये. जन्म 9 नोव्हेंबर 1957 झाला. 1983 पासून त्यांनी वकिली सुरुवात केली. 1986 पासून दिल्ली उच्च न्यायालयात वकिली केली. 13 ऑगस्ट 2014 पासून लळित हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. अनेक महत्त्वाच्या प्रकरणात त्यांनी बाजू मांडली. त्यात स्पेक्ट्रम घोटाळ्याचा समावेश आहे. केंद्र सरकारने त्यावेळेस त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक ऐतिहासिक निकालाचा ते भाग होते. 5 न्यायाधीशाच्या घटनापीठाने ऑगस्ट 2017 मध्ये 3-2 अशा बहुमताने तिहेरी तलाक घटनाबाह्य असल्याचा निकाल दिला होता. या 3 न्यायाधीशांमध्ये लळित यांचा देखील तिहेरी तलाकचा जो काही निकाल दिला होता त्यामध्ये जे उदय लळित आहेत यांचा देखील समावेश होता. मे 2021 मध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष ते बनले. आता सरन्यायाधीशच्या संदर्भात सर्वात कमी काळ सरन्यायाधीश न्यायमूर्ती कमल नारायण शे 17 दिवस होते फक्त ते. पहिले सरन्यायाधीश भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे हिरालाल केनिया आणि पहिल्या महिला सरन्यायाधीश लीला सेठ यांच्यावर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे काय, उदय लळित जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश झाले त्यांच्याबद्दल कदाचित आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही देखील ऑगस्ट 2022 मधील खूप महत्त्वपूर्ण घटना आहे. त्यानंतर पुढली घटना आहे, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे नवीन अध्यक्ष रणजित मोरे. महाराष्ट्राचे सुपुत्र जे आहेत रणजित मोरे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल कॅटचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निमसोड येथील आहेत. प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण निमसोड येथे झाले. कोल्हापूरमधून पदवी मिळाल्यानंतर विधीचे शिक्षण त्यांनी सांगलीत घेतले. मुंबई उच्च न्यायालयात अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश, मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व मुख्य न्यायाधीश अशी त्यांनी पदं भूषवली आहेत. आता केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण काय आहे हा भाग देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. राज्यघटनेचे अनुच्छेद 323 अन्वये स्थापना, सार्वजनिक सेवा आणि पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या सेवेच्या अटीशी संबंधित विवाद आदी तक्रारीच्या निवाड्यासाठी प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम 1985 नुसार स्थापना करण्यात आली. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची केंद्रीय न्यायाधिकरणाची स्थापना प्रशासकीय सदस्य आणि न्यायिक सदस्य समावेश असलेली एक विशेष संस्था म्हणून करण्यात आली, जी त्यांच्या विशेष ज्ञानामुळे जलद आणि प्रभावी न्याय देण्यासाठी अधिक सुसज्ज आहे. प्रशासकीय न्यायाधिकरणात समाविष्ट असलेल्या व्यक्तींना त्यांच्या तक्रारीबाबत जलद गतीने न्याय मिळतो. संपूर्ण भारतात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची 19 खंडपीठे आणि 13 सर्किट बेंच आहेत. कॅटची रचना एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो, अन्य सदस्य असतात आणि नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. त्यानंतर पुढली एक आपल्याला आंतरराष्ट्रीय घटना पाहिजे ती म्हणजे अमेरिकेचा ड्रोन हल्ला. अल जवारी ठार झाला. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यामध्ये 31 जुलै 2022 रोजी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात कुख्यात दहशतवादी संघटना अल कायद्याचा म्होरका अल जवारी या हल्ल्यामध्ये ठार झाला. अमेरिकेची गुप्तहेर संस्था CIA अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या शेरपूर या दाट नागरी लोकवस्ती भागात मोहीम सुरू केली. यावेळी ड्रोन विमानाने 2 हेलफायर क्षेपणास्त्र टाकून जवारीला ठार केले. इथं प्रश्न काय येईल, कोणती क्षेपणास्त्रे? क्षेपणास्त्राचं नाव काय आहे? हेलफायर क्षेपणास्त्र. आणि कुठं? राजधानी काबूलच्या शेरपूर भागामध्ये. अल जवारी आणि ओसामा बिन लादेन यांनी अमेरिकेच्या 9/11च्या विनाशकारी दहशतवादी हल्ल्याच्या योजना आखली होती. तेव्हापासून अमेरिकेला राग होता. अल कायद्याचा संस्थापक ओसामा बिन लादेनला यापूर्वीच ठार करण्यात आलं होतं 2 मे 2011ला.
लादेनचा मृत्यू झाल्यानंतर त्याला ठार केल्यानंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून अल जवाहिरी काम पाहत होता. आता त्याचा पण खात्मा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढली महत्त्वाची राष्ट्रीय बरोबरच राजकीय घटना जी आहे ती म्हणजे भारताचे 14वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड. जुलैच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपतीच्या संदर्भात माहिती पाहिली होती. आता ऑगस्टच्या याच्यामध्ये आपल्याला 14वे उपराष्ट्रपती जे काही जगदीप धनखड झाले त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. निवडणूक पार पडली 16 ऑगस्ट 2022ला. 16 क्रमांकाची निवडणूक कलम 63 नुसार हे पद निर्माण करण्यात येते, उपराष्ट्रपती पद. राष्ट्रपती उपराष्ट्रपतींना शपथ देतात. उपराष्ट्रपतीचे वेतन 4 लाख असते. उपराष्ट्रपतीला अर्ज दाखल करण्यासाठी 20 अनुमोदक आणि 20 सूचक लागतात. राज्यघटनेच्या अनुच्छेद 66 नुसार उपराष्ट्रपती हे निर्वाचन मंडळाद्वारे अप्रत्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीने निवडला जातो. एकल संक्रमणी गुप्त मतदान पद्धतीने निवड होते. मतदान कोण करतं? लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य, राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हा देखील खूप महत्वाचा भाग आहे. पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्ही बघितलं असेल की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. एनडीएच्या अधिकृत पुरस्कार उमेदवार यावेळेस कोण होते? जगदीप धनखड होते. आणि काँग्रेस प्रेरित आघाडीचे उमेदवार म्हणजे मार्गारेट आलो होत्या. मार्गारेट आलो यांचा पराभव जगदीप धनखड यांनी केला आणि ते भारताचे 14वे उपराष्ट्रपती बनले. आता जगदीप धनखड यांच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. 18 मे 1951ला त्यांचा जन्म झाला. जाट समुदायाचे नेते ते. धनखड हे राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील किठाणा या गावचे मूळ रहिवासी आहेत. 1979 साली राजस्थान बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नाव नोंदणी. 1990ला राजस्थान उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील. 1989-91 राजस्थानमधील झुंझुनू मतदारसंघातून 9व्या लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले जनता दल या पक्षातर्फे. 1990-91 संसदीय कामकाज राज्यमंत्री चंद्रशेखर मंत्रिमंडळामध्ये जनता दल सरकार ज्यावेळेस होतं. 1993ला किशनगड मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य. जुलै 2019 ते जुलै 2022 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणजे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते उपराष्ट्रपती होण्यापूर्वी असा प्रश्न आला तर ते पश्चिम बंगालचे होते. निकाल जो लागला उपराष्ट्रपतीचा 92.94% मतं पडली. जगदीप धनखड यांना 528 मते मिळाली. मार्गारेट आलोंना 182 मते मिळाली. 725 म्हणजे 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केले. त्यातील 15 मध्ये अवैध ठरली. 55 खासदारांनी मतदानात भाग घेतला नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहाची सूत्रे आता राजस्थानचे मूळ रहिवासी असलेल्या 2 नेत्याच्या हाती. म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष कोण? ओम बिर्ला हे राजस्थानचेच आहेत. आणि आता राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. हे जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती झालेत. म्हणजे संसदेचे दोन्ही मेन सभागृह त्याचे अध्यक्ष कोण आहेत? राजस्थानमधील ह्या 2 व्यक्ती आहेत. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं मतदान केलं नाही, तटस्थ राहिलं. धनखड हे स्वतंत्र भारतात जन्म झाले. व्यंकय्या नायडू यांच्यानंतरचे दुसरे उपराष्ट्रपती ठरले. त्याचबरोबर राजस्थानमधून उपराष्ट्रपती होणारे धनखड हे दुसरे नेते ठरले. यापूर्वी भैरवसिंग शेखावत यांनी उपराष्ट्रपती म्हणून काम पाहिलं. आता जे पूर्ण 14 उपराष्ट्रपती आहेत त्यांची यादी आपल्याला पाहिजे. तुम्ही म्हणताल की सर हे 14 उपराष्ट्रपती पाहणं गरजेचं आहे, त्यांचा कालखंड पाहणं गरजेचं. हो, पाहणं गरजेचं आहे. तुम्ही यापूर्वीच्या राज्यसभेच्या प्रश्नपत्रिका पहा, त्याच्यामध्ये एक प्रश्न येऊन गेलेला आहे. 2 वेळेस प्रश्न येऊन गेलाय. भारताचे जे राष्ट्रपती आहेत खालीलपैकी कोणी पद भूषवलं आहे किंवा नाही अशा स्वरूपाचे प्रश्न आलेत. कोणी पद भूषवलं आहे किंवा नाही असा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला टोटल उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती माहिती असणे गरजेचे आहे. मग आपण राष्ट्रपती तर जुलैच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत. आता ऑगस्ट व्हिडिओमध्ये आपल्याला उपराष्ट्रपती पाहिजेत. भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन 13 मे 1952 ते 12 मे 1962. दुसरे उपराष्ट्रपती झाकीर हुसेन 13 मे 1962 ते 12 मे 1967. त्यानंतर तिसरे उपराष्ट्रपती फिवी गिरी 13 मे 1967 ते 3 मे 1969. त्यानंतर चौथे गोपाळ पाठक 30 ऑगस्ट 1969 ते 30 ऑगस्ट 1974. त्यानंतर BT जत्ती हे 5वे उपराष्ट्रपती 31 ऑगस्ट 1974 ते 30 ऑगस्ट 1979. त्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला 31 ऑगस्ट 1979 ते 30 ऑगस्ट 1984. त्यानंतर R व्यंकटरमण 31 ऑगस्ट 1984 ते 24 जुलै 1987. शंकर दयाळ शर्मा 3 सप्टेंबर 1987 ते 24 जुलै 1992. KR नारायण 21 ऑगस्ट 1982 ते 24 जुलै 1997. कृष्णकांत जे आहेत 21 ऑगस्ट 1997 ते 27 जुलै 2002. भैरवसिंग शेखावत जे आहेत ते 19 ऑगस्ट 2002 ते 21 जुलै 2007. 12वे हमीद अन्सारी 11 ऑगस्ट 2007 ते 10 ऑगस्ट 2017.
सर्वाधिक काळ व्यंकय्या नायडू 11 ऑगस्ट 2017 ते 10 ऑगस्ट 2022 आणि आताचे 14वे जगदीप धनखड 11 ऑगस्ट 2022 पासून. दोनदा पदावर राहिलेले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि हमीद अन्सारी. आता काही उपराष्ट्रपतीच्या संदर्भातले रेकॉर्ड आहेत. सर्वाधिक कालावधीसाठी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी 3652 दिवस. सर्वात कमी कालावधीसाठी उपराष्ट्रपती व्ही गिरी 721 दिवस. सर्वात कमी वयाचे राष्ट्रपती तत्कालीन ज्यावेळेस झाले त्यावेळेस डी जत्ती 61 वय. आणि सर्वात जास्त वयाचे उपराष्ट्रपती भैरवसिंग शेखावत त्यावेळेसचे तत्कालीन वय 78. उपराष्ट्रपतीनंतर राष्ट्रपती झालेल्या किती व्यक्ती आहेत असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे 6. सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, व्ही गिरी, आर व्यंकटरमण, शंकर दयाळ शर्मा, KR नारायण. त्यानंतर आता निधन वार्ता आपल्याला पाहिजेत. यामध्ये राकेश झुनझुनवाला यांचं 14 ऑगस्ट 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन झालं 62व्या वर्षी. भारताचे वॉरन बफे म्हणून राकेश झुनझुनवाला यांना ओळखलं जातं. शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून देखील त्यांची ओळख आहे. एक्सपायर झाल्यानंतर ते किती संपत्ती सोडून गेली असं पेपरला सुद्धा आलं होतं. 46,000 कोटी रुपये त्यांची संपत्ती आहे. त्यांनी इंग्लिश विंग्लिश, सामिताभ, की अँड का, पॅडमॅन यासारख्या चित्रपटाची निर्मिती केली. हे 4ही चित्रपट R बाल्की यांनी दिग्दर्शित केले होते. राकेश झुनझुनवाला यांचा जन्म राजस्थानमधील झुनझुनमध्ये झाला होता. त्यांचे वडील आयकर आयुक्त होते. राकेश चार्टर्ड अकाउंट होते. सन 1985 मध्ये त्यांनी 5,000 उसने घेऊन पहिली गुंतवणूक केली त्या 46,000 कोटीपर्यंतची. तुम्ही त्यावेळेस जर न्यूजपेपरला वाचला असेल तर त्यांनी असं म्हटलं होतं त्यांच्या मुलाखतीमध्ये, मी सगळं कमवलं परंतु माझ्या आयुष्याला मी शिस्त लावू शकलो नाही असं विधान त्यांनी त्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. झुनझुनवाला यांनी जेट एअरवेजचे पूर्वीचे CEO विजय दुबे आणि इंडिगो एअरलाईनचे पूर्वीचे प्रमुख आदित्य घोष यांना बरोबर घेऊन आकाशा एअरलाईन ही स्वस्तात विमान सेवा पुरवणारी कंपनी त्यांनी 7 ऑगस्ट नुकतीच या ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू केली होती 2022ला. पहिलं उड्डाण मुंबई ते अहमदाबादच्या दरम्यान झालं होतं. त्यांच्या मालकीची गुंतवणूक संस्था रारे एंटरप्राइजेस 2003ला त्यांनी स्थापन केली. 2019च्या फोर्ब्स मासिकाच्या सूचीनुसार जी श्रीमंत व्यक्तीची यादी जाहीर केली जाते, भारतातील 36व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती अब्जाधीश म्हणून त्यांनी स्थान मिळवलं होतं. झुनझुनवाला यांनी टाटा, स्टार हेल्थ नावाची कंपनी, ह्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. राकेश झुनझुनवालाबद्दलची ही माहिती आपल्याला परीक्षेला विचारायची होती. त्यानंतर पुढले जी व्यक्ती आहे ते विनायक मेटे यांचं देखील अपघाती निधन झालंय पुणे बॉम्बे हायवेवर. त्या संदर्भात त्याच दिवशी 14 ऑगस्ट 2022 रोजी शिवशर्मा संग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचं मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघाती निधन झालं. ते 52 वर्षाचे होते. जन्म 30 जून 2070 रोजी बीड येथे झाला. मूळचे केज तालुक्यातील राजेगावचे होते. विनायक मेटे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यापैकी एक होते. ते अरबी समुद्रातील शिव स्मारक समितीचे अध्यक्ष देखील होते. सर्वप्रथम 1995ला भाजप शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळेस ते आमदार झाले. सलग 5 वेळा विधान परिषदेचे सदस्य झाले. 2014 पर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. ते 1996 पासून आमदार झाले. युती शासनाच्या काळात पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस उपमुख्यमंत्री झाले आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस विधान परिषद त्यांना आमदार म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 1986 मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ता म्हणून विनायक मेटे यांनी काम सुरू केले. 1987 मध्ये पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. मराठवाडा लोक विकास मंचाची 1995ला त्यांनी स्थापना केली. नव महाराष्ट्र विकास पार्टीची 1998ला स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष म्हणून 1999ला त्यांनी काम पाहिलं आणि 2002 साली शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली. आता आमदार म्हणून त्यांची कारकीर्द जी आहे ते 31 जानेवारी 1996 ते 20 एप्रिल 2000 म्हणजे ते पहिल्यांदा विधान परिषदेवर गेले राज्यपाल नामनिर्देश म्हणून. 28 जुलै 2000 ते 27 जुलै 2006 ते 14 ऑगस्ट 2000 पर्यंत विधानसभा सदस्यातनं ते विधान परिषदेवर आमदार झाले होते. सलग 5 वेळा ते विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषद सभागृहाचा एवढा दीर्घकाळ सदस्य राहण्याचा विक्रम विनायक मेटे यांच्या नावावर जातो. विनायक मेटे यांच्याबद्दल माहिती आपल्याला विचारली जाऊ शकते. शिवसंग्राम संघटनेची ते प्रमुख जे होते त्याची स्थापना कधी केली असाही विचार जाईल. 2002ला स्थापना केली. त्यानंतर प्रदीप पटवर्धन, मराठी स्नेहसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे 9 ऑगस्ट 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने 64व्या वर्षी निधन झाले. त्यांचं मोरूची मावशी हे नाटक विशेष गाजलं होतं. खास करून त्यांची ओळख ह्या नाटकाच्या माध्यमातून झाली.
नवरा माझा नवसाचा, लावू का लात या सिनेमातील त्यांच्या रंजक भूमिकांनी प्रेक्षकांनी नेहमीच हसवलं. एक फूल चार हाफ, चष्मे बहादूर, गोळा बेरीज, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध, पोलीस लाईन, 1 2 3 4, जर्नी प्रेमाची, पॅरिस, थँक्यू विठ्ठला या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट 2022मध्ये ज्या ज्या काही परीक्षाभिमुख महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या घटना मी या ठिकाणी कव्हर केल्या आहेत. 8 ऑक्टोबरला तुमची कंबाईन पूर्वपरीक्षा आहे आणि त्यानंतर 5 नोव्हेंबरला गट क ची पूर्वपरीक्षा आहे. महिना 2 महिने या दोन्ही परीक्षेला आणखीन टाईम आहे. राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास कराल, चांगली रिव्हिजन कराल. अभ्यासाबरोबर रिव्हिजन हा भाग महत्त्वाचा आहे. रिव्हिजनलाच 7 कशाची टेस्ट सिरीजची असते. सराव चाचण्या देखील खूप महत्त्वाच्या आहेत. युनिक अकॅडमीच्या ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या देखील आपण आवर्जून सोडवाव्यात. आणि टेस्ट सिरीज सोडताना घरी जाऊन सोडू नका, वर्गात या, त्या टायमिंगला सोडा. ज्यावेळेस आयोगाचं टायमिंग असतं त्याच टायमिंगला येऊन टेस्ट सिरीज सोडा, जेणेकरून त्याचा वेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निश्चितच फायदा होईल. ज्या ज्या काही परीक्षाभिमुख घटना आहेत त्या मी या ठिकाणी ऑगस्टच्या कव्हर केल्या आहेत. पुन्हा एकदा सांगतो की 62वी आवृत्ती माझी चालू घडामोडीची नुकतीच मी संपादित केलेली चालू घडामोडीची 62वी आवृत्ती प्रकाशित झाली. ती आवृत्ती आपण आवर्जून वाचाल आणि याचबरोबर जानेवारीपासून ऑगस्टपर्यंतचे सगळे व्हिडिओ तुम्ही 2-2, 3-3 वेळेस ऐका आणि 62वी आवृत्तीचा अभ्यास करा. निश्चितच आपल्या या विषयामध्ये चांगले मार्क मिळतील. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.